समता, बंधुता, सामाजिक न्याय आदी इत्यादी मूल्यांची प्रेरण ही वारकरी संप्रदायाने केली आणि समतेचा एक फार मोठा संदेश हा समाजाला दिला आणि एक आध्यात्मिक क्रांती घडवली। पुढे याच विचारांच्या अनुषंगानं भारताचा स्वातंत्र्य संग्राम हा सुरू झाला, त्यामध्ये या विचाराचा फार मोठा पगडा होता। पुढे भारताच्या संविधानामध्ये हा विचार जो आहे तो संविधानामध्ये सम्मिलित झाला आणि त्यानंतर महाराष्ट्र स्थापन होत असताना, महाराष्ट्र राज्याची निर्मिती होत असताना हाच महाराष्ट्र धर्म जो वारकरी संप्रदायाचा जो विचार आहे त्याच अनुषंगानं महाराष्ट्र देखील स्थापित झाला। त्यामुळे आज महाराष्ट्र धर्म वाचवायची जेव्हा आपण गोष्ट करतो तेव्हा वारकरी संप्रदायाकडे बघणं, पालखीमध्ये दिंडीमध्ये सहभागी होणं, संतांचं साहित्य आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय जो एक शब्द आहे तो अनुभवावा, या अनुषंगानं आज काँग्रेसचे संपूर्ण सहकारी आम्ही आज पालखीमध्ये सहभागी झालेलो आहे आणि आगामी काळात या विचारांच्या अनुषंगानं देशामध्ये समाजवाद आणि बंधुत्व याचं संवर्धन आणि संरक्षण झालं पाहिजे ही आमची अभिलाषा आहे। सोबतच आज शेतकरी हवाल दिलाय, शेतमालाला भाव नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं चांगलं व्हावं ही देखील आमची प्रार्थना आहे। बेरोजगारांना रोजगार लावावा, महिलांवरचे अत्याचार कमी व्हावे आणि आता विश्वात्मके देवा ही संकल्पना साकार करण्याच्या अनुषंगानं दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जातं, ही प्रार्थना आज नम्रपणे आम्ही पांडुरंगाच्या चरणी तमाम काँग्रेस जन करत आहोत।